जरा एक क्षण विचार करून बघा, जर पुढच्या फक्त 7 दिवसात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार असेल, तर कसं वाटेल? नक्कीच खूप छान वाटेल, बरोबर? एक वेगळाच आत्मविश्वास आणि ताकद स्वतःमध्ये जाणवेल. आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अगदी असंच वाटणार आहे, याची खात्री बाळगा. कारण आज आपण अशा काही अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या केवळ 7 दिवस जरी मनापासून पाळल्या ना, तरी अगदी सामान्य किंवा कमी लक्ष केंद्रित करू शकणारा माणूसही स्वतःमध्ये 100% बदल घडवून आणू शकतो. फक्त पुढची 7-8 मिनिटं तुमचं लक्ष कुठेही भटकू देऊ नका. स्वतःलाच एक चॅलेंज द्या की मला हे नीट समजून घ्यायचंय. कारण ही काही मिनिटं तुमच्या आयुष्याची पुढची 70 वर्ष सावरू शकतात. मला माहीत आहे की कसं वाटतं जेव्हा आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं असतं, पण नेमका योग्य रस्ता सापडत नाही. आपण चाहूनही काही करू शकत नाही. रोज स्वतःच्याच सवयींसमोर हार मानणं, आत्मविश्वास आणि सेल्फ कंट्रोल नसणं, लोकांमध्ये हवं तसं महत्त्व न मिळणं आणि स्वतःच्याच नजरेत स्वतःबद्दल आदर नसणं, या सगळ्या गोष्टी मनाला खूप त्रास देतात. पण काळजी करू नका. जे आतापर्यंत झालं नाही ते आता घडणार आहे. या प्रवासातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या आयुष्यातला तो सर्वात मोठा अडथळा बाजूला करणं. हो, मी आपल्या मोबाईल फोनबद्दलच बोलतोय. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आणि रात्री झोपताना सगळ्यात शेवटी आपल्या हातात काय असतं? तोच तो फोन. आपल्याला अंदाजही नाहीये की हा फोन आपल्या प्रगतीमध्ये किती मोठी भिंत बनवून उभा आहे. जर विश्वास बसत नसेल तर आजच तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमचा सरासरी स्क्रीन टाईम चेक करा. जर तो 2-3 तासांपेक्षा जास्त असेल तर समजा तुम्ही खूप मोठ्या अडचणीत आहात. दिवसभर फक्त त्या काचेच्या स्क्रीनकडे पाहत राहणं, यामुळेच आपण कोणत्याही गोष्टीवर 15 मिनिटांपेक्षा जास्त लक्ष केंद्रित करू शकत नाही. कदाचित हा व्हिडिओ सुरू होऊन काहीच वेळ झालाय, पण तरीही तुमचा फोन बाजूला ठेवण्याचा किंवा दुसरी एखादी रील पाहण्याचा विचार मनात डोकावून गेला असेल. आपली झोप खराब होणं, डोकेदुखी, सतत थकवा आणि आळस जाणवणं, या सगळ्याचं मूळ या स्क्रीनमध्येच आहे. फोन आपल्या सोयीसाठी आला होता, पण आता तो आपलं आयुष्य बिघडवतोय. ज्या माणसाने आजच्या काळात स्वतःच्या फोनवर नियंत्रण मिळवलं, तो बाकीच्या 95% लोकांपेक्षा खूप पुढे निघून जातो. म्हणूनच पुढचे 7 दिवस गरजेपुरताच फोन वापरा, स्क्रीन ऑफ ठेवा आणि मग बघा तुमची मानसिक शांतता आणि फोकस कसा वाढतो ते. फोनच्या या गराड्यातून बाहेर पडल्यावर पुढचा महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे आपल्या मनावर आणि वासनांवर नियंत्रण ठेवण्याचा. आजकाल नो फॅबबद्दल बरेच उलटसुलट विचार ऐकायला मिळतात, पण त्यात न पडता स्वतःवर ताबा मिळवणं किती गरजेचं आहे हे समजून घ्या. मोबाईलच्या स्क्रीनवरून तर आपण स्वतःला वाचवू, पण डोक्यात जे अनावश्यक आणि गलिच्छ विचार जमा झालेत, त्यांना कसं काढायचं? त्यासाठीच मनावर नियंत्रण मिळवण्याचा सराव करायचा आहे. जेव्हा जेव्हा मनात विचलित करणारे विचार येतील, तेव्हा स्वतःला रोखायला शिका. जितकी जास्त तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, तितके तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल. फक्त 7 दिवस स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवून बघा आणि 7 दिवसांनंतर तुमचा अनुभव नक्की तपासून पहा. या मानसिक ताकदीसोबतच आपली वेळ सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा कधी आपल्याला वाटतं ना की आपली वेळच खराब चालली आहे, तेव्हा खरं तर वेळ खराब नसते, आपण आपली वेळ नीट वापरत नसतो. वेळ सगळ्यांसाठी सारखीच असते. अनेकदा आपल्याला कामाची टाळाटाळ करण्याची अशी सवय लागते की कितीही व्हिडिओ पाहिले, पुस्तकं वाचली तरी काही ना काही राहूनच जातं आणि नंतर पश्चात्ताप होतो. विद्यार्थ्याने वेळ सांभाळली नाही तर तो नापास होतो. नोकरी करणाऱ्याने वेळ पाळली नाही तर त्याला कामावरून काढलं जाऊ शकतं. आयुष्य दुसरं काही नसून आपण प्रत्येक क्षणाला घेतलेले निर्णय असतात. आपल्याकडे नेहमी 2 पर्याय असतात. एक तर ते काम करणं जे आत्ता गरजेचं आणि योग्य आहे, किंवा ते करणं ज्यातून फक्त तात्पुरता आनंद मिळतो. एक पर्याय आयुष्य घडवतो आणि दुसरा बिघडवतो. म्हणूनच पुढचे 7 दिवस मनाचं कमी आणि बुद्धीचं जास्त ऐका. उठण्याची, झोपण्याची, काम करण्याची एक वेळ निश्चित करा. विशेषतः सकाळचे पहिले 4 तास पूर्ण ताकदीने कामाला द्या. ज्याने वेळेवर नियंत्रण मिळवलं त्याची लाईफ त्याच्या नियंत्रणात येते. पण बऱ्याचदा आपण वेळेचं नियोजन करायला जातो आणि तिथेच एक सवय आडवी येते, ती म्हणजे फक्त विचार करत राहण्याची आणि कृती काहीच न करण्याची, म्हणजेच ओव्हर थिंकिंग. एक छोटं उदाहरण घ्या. जर तुमच्या हातात पाण्याचा एक ग्लास दिला आणि तो 1 मिनिट धरून ठेवायला सांगितला तर काही वाटणार नाही. पण तोच ग्लास जर 1 तास धरून ठेवायला सांगितला तर हात दुखायला लागेल. आणि जर तो संपूर्ण दिवसभर तसाच धरून ठेवला तर तो ग्लास जगातली सगळ्यात जड वस्तू वाटेल. पाण्याचा ग्लास तोच आहे, वजनही तेच आहे, पण तुम्ही जितका जास्त वेळ तो धरून ठेवला तितका तो जड होत गेला. आपले विचारही अगदी असेच असतात. एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत राहिल्याने मेंदू थकतो, उत्साह मावळतो आणि नैराश्य येऊ लागतं. यावर एक सोपा उपाय आहे. जेव्हा कधी वाटेल की तुम्ही खूप विचार करताय, तेव्हा मनातल्या मनात 5, 4, 3, 2, 1 अशी उलटी गिनती करा आणि स्वतःला सांगा, आता विचार पुरे, फक्त काम करायचं. स्वतःला कामात इतकं व्यस्त ठेवा की विनाकारण विचार करायला वेळच मिळणार नाही. विचार करून काहीच बदलत नाही, बदल हा कृतीतून घडतो. या विचारांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी एक शेवटची आणि अत्यंत प्रभावी गोष्ट मदत करते,
ती म्हणजे माइंडफुलनेस, म्हणजेच वर्तमानात जगण्याचा सराव करणं. जर तुम्ही हे इतर गोष्टींसोबत फक्त 7 दिवस मनापासून केलं ना, तर 7व्या दिवशी तुम्हाला स्वतःमध्ये झालेला फरक स्पष्ट जाणवेल. सततच्या विचारांच्या आजारावर माइंडफुलनेस हे अगदी रामबाण औषध आहे. एका वैज्ञानिक संशोधनात असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे ध्यान किंवा मेडिटेशन करतात त्यांच्या मेंदूतील तणाव आणि नकारात्मकता निर्माण करणारा भाग आकुंचन पावतो आणि आत्मभान तसंच एकाग्रता वाढवणारा भाग अधिक मजबूत होतो. इतकी ताकद आहे या शांत राहण्यात आणि वर्तमानात जगण्यात. त्यामुळे आता जास्त विचार करू नका. आजपासूनच या प्रवासाला सुरुवात करा. 7 दिवसात स्वतःमध्ये बदल घडवा आणि आपली एक नवी, अधिक शक्तिशाली आवृत्ती जगासमोर आणा. Please take a moment to like this video, subscribe, and ring the bell for notifications. If you enjoyed this, remember to like, subscribe, and click the bell icon. Please take a moment to like this video, subscribe, and ring the bell for notifications. If you enjoyed this, remember to like, subscribe, and click the bell icon.